नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. आपण चाललो होतो कोल्हापूरवरून मुर्डेश्वरला. मुर्डेश्वरला जात असताना म्हणलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात इथूनच चालू करू. म्हणलं चहा प्यायला थांबलो होतो आपण कोल्हापूर पास करून. मग काय गेलो चहाच्या दुकानावरती. इथं बसला होता ओमकार गाय सोबत खेळत. म्हणलं कर प्यारी प्यारी कर, म्हणलं मी चहा पितो म्हणलं तोपर्यंत. मग काय चहा बी घेतली, म्हणलं चला मस्तपैकी प्रवास तसा सुंदर आहे. ओमकारने काही घेतली नाही चहा, तो म्हणे सोनपापडी खातो. मग आपल्या बॅगेतून सोनपापडी त्याला दिली खायला. मग मस्तपैकी बिनलाजासारखं खात बसला. मला काही दिली नाही बरं का मित्रांनो त्यानं. एकट्यानंच आणली पुरी सोनपापडी. म्हणलं तू काय सोनपापडी, मी निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. मस्त 4 लाईन रस्ता होता, 8:30 गाडी आणली. म्हणलं आपल्या सकाळी पटकन पोहोचलं म्हणजे डोक्याचा हेडेक चालला जाईल म्हणलं मित्रांनो ट्रॉफिकचा. मग काय सकाळी 6 वाजता आम्ही मुर्डेश्वरला पोहोचलो होतो मित्रांनो. बघा आपली मंडळी पण सगळी मस्तपैकी खाली उतरली होती. म्हणलं चला कपडे लत्ते घेऊन रूमवरती आलो. आंघोळ विंघोळ करून घेऊ म्हणलं. आंघोळ झाल्याशिवाय भोले बाबा दर्शन झालं नाही तर चांगलं वाटणार नाही. मग आंघोळ विंघोळ केली आणि म्हणलं चला गाडीकडे निघू. फ्रेश वगैरे झाल्यानंतर माणसाचं मन कसं असं भारी वाटतं. म्हणलं चला गाडीमध्ये जाऊन कपडे बिपडे चेंज करून आपण जाऊ म्हणलं मुर्डेश्वरचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी. बघा मित्रांनो गॉगल लगा के निघला ना हिरो, कडक आहे ना. मग काय झुकेगा नाही साला, म्हटलं चला म्हणलं भोले बाबाचं दर्शन घेऊ. भोले बाबा दर्शन घ्यायला जात असताना बघा मुर्डेश्वरचं वातावरण असं खतरनाक आहे मित्रांनो. थंडीच्या दिवसामध्ये एक नंबर दिसत होतं मंदिर. बघा मित्रांनो इथं जाण्या येण्यासाठी वरती लिफ्ट आहे. भोले बाबा दर्शन झाल्यावर नुसती मूर्ती पाहूनच इकडे मनाला समाधान झालं. या मंदिराची खूप मोठं पुरातत्व कथा आहे बरं का मित्रांनो. मला पण माहित नाही. पाय खूप भारी. मी तुम्हाला आपल्याला मोठ्या ब्लॉग मध्ये नक्की सांगणार आहे मित्रांनो. इथली कथा काय, इथलं व्याख्यान काय, सगळं सांगणार आहे मित्रांनो. इथं आलो मस्त रील शूट करू म्हणलं मित्रांनो. मस्त की ब्लॉग वगैरे शूट केला. तर गर्दी तर एवढी होती ना, इथं वर्षाचे 12 महिने गर्दी राहते मित्रांनो. कारण की हे समुद्राच्या तिन्ही साईडनं, अरबी समुद्राच्या तिन्ही साईडनं घेरलेलं मंदिर आहे मित्रांनो. इथं असं म्हणतात, भगवान शंकरानं वरदान दिलं होतं रावणाला, शिवलिंग दिलं होतं. ते शिवलिंग जाताना इथं ठेवण्यात आलं होतं. मग तेव्हापासून हे मुर्डेश्वर धाम पडलेलं आहे मित्रांनो. मग काय दर्शन बिर्शन घेतलं. चला म्हणलं बीचवर जाऊ मस्त एन्जॉय विन्जॉय करू म्हणलं. एकदा पुन्हा कमानीचा व्हिडिओ घेतला. इथं आल्यानंतर असं वाटत होतं मला जसं की मी गोव्याला फिरायला आलेलो आहे. खरं गोव्यासारखंच वातावरण होतं. इथं बीच वगैरे क्लीन. सगळ्यात भारी मंदिर होतं बरं का मित्रांनो. मला तर खरं लय भारी वाटलं मित्रांनो मंदिर बघून. बघा भोले बाबा चार समुद्राच्या साईडनं वेढलेले भोले बाबाचं मंदिर. मग काय म्हणलं चला बोटीमधून पण भोले बाबाचं दर्शन घेऊ. मस्त राईड बीड करू म्हणलं. एवढ्या लांब आल्या नंतर खर्च निघाला. विषय गंभीर होईल ना मित्रांनो. तुमच्यासाठी तर करावंच लागणार की नाही. बघा मित्रांनो मस्त राईड बीड केली. एवढी मजा आली ना मित्रांनो. या राईडचे फक्त ₹200 पर पर्सन पडले होते मित्रांनो आम्हाला. बघा नुसता नाथखोळा पुरा त्या डोंगराला वेळा वारून आणते. पुरे चारही साईडनं भोले बाबा दिसते. मग राईड बीड झाल्यानंतर आलो गाडीजवळ. बाबा आपले महाराज येऊन थांबलेले होते. म्हणलं चला आजचा व्हिडिओ एंडिंग इथं करू म्हणलं. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर करा.